अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला, आज मी बनवणार आहे एकदम पौष्टिक असे फणसाच्या अठळ्यांचे लाडू। तर चला आपण लागूया तयारीला। हे बघा, ह्या अठळ्या आहेत, ह्याच्या वरचं कवच आहे ना ते काढून टाकलेले आणि आता ह्या अठळ्यांना ना जरा बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचंय। आणि मग या सगळ्या चिरल्या की याला मिक्सर मध्ये आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची याची। हे बघा, आता आपलं हे बारीक चिरून झालं, ह्याला आता मिक्सर मध्ये आपल्याला पावडर करून घ्यायची। हे बघा, ही अशी बारीक आपली पावडर झाली पाहिजे। चला, हे बघा आता आपलं म्हणजे वाटून झालं, चांगली पावडर करून झालेली आहे। आता याला तुपावरती आपल्याला परतून घ्यायचंय आणि त्यात आपल्याला पहिल्यांदा भाजायचे ते दाणे। गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे, फार अगदी लाल होईस्तोवर भाजायचे नाहीत, वरचं साल आपलं छान निघालं पाहिजे। हे झाले आपले दाणे भाजून, आता याला काढून घेते। आता ह्यात घालायचं आपल्याला हे डाळ, हे मंद आचेवरती भाजून घ्यायचं। ही बघा, आपली डाळ भाजलं गेले, यालाही काढून घ्यायचं। आता घालायचं आपल्याला सुकं खोबरं, साधारण वाटीभर होईल इतकं आपल्याला सुकं खोबरं हवंय, आमटीची वाटी भरून। हे झालं आपलं वाटी भरून सुकं खोबरं, तेही मंद आचेवर भाजून घ्यायचं। सुकं खोबरं पण आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, यालाही काढून घ्यायचं। आता आपल्याला भाजायचे बदाम। बदाम आपले भाजत आलेत, ह्याच्यातच घालायचे आपल्याला काजू। दाणे, बदाम, काजू हे जरा बारीक मंद आचेवरती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे। त्यातला ओशटपणा आपल्याला गेला पाहिजे, म्हणून आपल्याला भाजून घ्यावे लागतात। काजू आणि बदाम आपलं भाजले गेलेलं आहे, आता याला काढून घ्यायचं। आता मी भाजणार आहे ते ह्या भोपळ्याच्या बिया, या बघा, ह्यालाही आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचंय। आणि या आहेत टरबूजाच्या बिया, ह्यालाही थोडंसं भाजून घ्यायचं, ह्यातला फक्त ओशटपणा घालवायचा। हे आपले झाले भाजून, आता याला काढून घेते। आता भाजणार आहे तीळ। हे बघा, झाले आपले तीळ पण भाजून। तीळ तुडतुडायला लागले की ते भाजले गेलेत असं समजायचं। आता यालाही काढून घ्यायचे। ही 1 चमचा बडीशेप आपल्याला घालायची आणि ती पण भाजून घ्यायची। बडीशेप काढली, आता भाजायचे ते आपल्याला मखाणे।
मखाणे पण आपले भाजले गेलेले, ते यालाही काढायचं. आणि आता हे सगळे जिन्नस जे आपण भाजून घेतले ना, ते सगळं थंड करत ठेवायचंय आणि नंतर मग त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. आता मी भाजणार आहे थोडंसं तूप घालून कणिक, गव्हाचं पीठ. त्याला लागणार आहे मला तूप, 1 चमचाभर तूप घालणार आहे आणि मग मंद आचेवरती आपल्याला ती कणिक भाजून घ्यायची. ही एवढी वाटीभर कणिक घेतलेली आहे. ही बघा आता कणिकही आपली भाजली गेली आहे. पांढरट दिसत होती, त्याला जरा थोडा लालसरपणा आला म्हणजे ही कणिक भाजली गेली. ह्याच्यामध्ये त्याच्यात मला जरा तूप घालून घ्यायचंय. जरा भरपूर तूप लागेल, 1-2-4 चमचे. आणि त्याच्यामध्ये ती वाटलेली आपण जे आहे पूड तयार केली आहे आठळ्यांची, ती व्यवस्थित आता तुपावर भाजली ना की ह्याच्यामध्ये एक खमंगपणा येईल. कारण ह्याच्यामध्ये जे ओशटपणा आहे आठळ्यांमधला तो निघून जाईल आणि व्यवस्थित तुपाचा त्याला वासही छान लागेल. आणि म्हणजे एक म्हणतात ना टेस्ट, चव ती याची बदलते तुपावर भाजल्याने. आणि मंद आचेवरती भाजायचं आपल्याला, घाई करायची नाही. हे बघा आता आपलं हे तुपावर छान भाजलं गेलंय. थोडंसं अजून परतून घ्यायचंय. आता हे कसं ना, आठळ्या तुम्ही म्हणाल की याची वरची टरफलं कशी काय काढली, तर ते मी सांगते तुम्हाला. काही नाही, 4 दिवस आपल्याला उन्हात आठळ्या वाळवत ठेवायच्या. वाळवल्या की त्या थोड्याशा आकरसतात आणि आकरसलं की त्याचं वरचं टरफल आहे ना, ते अगदी आरामात निघून येतं. अशा पद्धतीने ती टरफलं काढून घ्यायची. आणि आठळ्यांना बारीक चिरून अशी पावडरही करता येते. पावडर अशासाठी मी केली, खरं तर आठळ्या जर अशा अख्ख्या जर भाजल्या ना तर त्या नीट भाजल्या जात नाही. काही भाजल्या जातात, काही अगदी जास्त भाजल्या जातात. तर अशा पद्धतीने मग त्याची टेस्ट जरा थोडी हे होते, जळल्या वगैरे. तर म्हणून मग मी बारीक चिरून त्याचं पावडर तयार करून ती व्यवस्थित तुपावरती परतून घेते. म्हणजे मग ते लाडू जास्त छान होतात अशा पद्धतीने केले की. पावडरला छान अगदी, कारण काय आपण आठळ्या जरी भाजल्या आणि तर त्याची पावडर ही करावीच लागते आपल्याला आणि मग पुन्हा तुपात भाजावंच लागतं. मग ते डबल उलट मेहनत होते ती भाजा वगैरे हे ते. तर अशा पद्धतीने जर केलं ना तर आपला वेळ वाचतो आणि चटकन भाजलंही जातं छान. आणि पावडरला कसं आपलं म्हणजे मेन म्हणजे आपले कष्ट वाचतात. तर अशा पद्धतीने जर केलं ना तर फार छान लाडू व्यवस्थित होतात आणि पटकन होतात. आता हे जे भाजलेलं आपलं आहे ना, तर हे मी सगळं वापरणार नाही. तर थोडंसं मी वगळून ठेवणार आहे. जितके आपल्याला लाडू करायचे ना तेवढंच आपल्याला करून घ्यायचे. बाकी हे सारण तुम्ही थंड करून गार करून छान व्यवस्थित डब्यामध्ये, पॅकबंद डब्यामध्ये जर फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी 1-2 महिने सुद्धा छान राहतं, याला काही होत नाही. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही आरामात त्याचे लाडू पुन्हा पुन्हा करू शकता. मी आता थोडं ह्यातलं घेऊन थोडे लाडू करणार, बाकी मी वगळून ठेवणार आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी पावडर केली ना, ह्याच्यामध्ये आता आपल्याला पुढची तयारी करायची, तर ती मी दाखवते. चला. दाणे आणि डाळं आपण जे भाजून ठेवलं होतं ते आधी मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. आत्ता आपल्याला हे सगळे भाजून ठेवलेलं होतं काजू, बदाम, खोबरं, हेही आपल्याला बारीक करून घ्यायचंय.
हे बघा, हे पण बारीक केलंय. तर ह्यालाही काढून घ्यायचं. आणि आता हे मखाणे आहेत आपण भाजून ठेवलेले, ह्यालाही मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. मखाणे पण आपले वाटून झाले, यालाही काढून घ्यायचंय. आता लागायचं आपल्याला पुढच्या तयारीला. आता इथे मला लाडू करायचं, त्याला भांड जरा मोठं लागेल. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं तो गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक म्हणजे अगदी घट्ट पाक नाही, तर गुळ वितळवून घ्यायचा आहे. तूप मात्र जरा आपल्याला जास्त लागेल, कारण वळायच्या वेळेला ते घट्ट वळता आले पाहिजेत, बांधले गेले पाहिजेत लाडू, त्या हिशोबाने. पण तूप तुम्ही नंतरही म्हणजे वळायच्या वेळेला सुद्धा तुम्ही ते तूप घालू शकता. तूप आपलं तापलंय. आता ह्याच्यामध्ये मी घालते तो गूळ, आणि हा गूळ वितळला की मग आपल्याला ते सगळं सारण आहे ते घालून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे आपण जे केलेले आहे, ओट्स आहेत, दाणे आहेत, डाळ आहे, खोबरं आहे, हे जे काय वाटून त्याची जी पावडर तयार करून घेतली होती ना, तर त्या पावडरमध्ये आता हे भाजलेले आपण आठळ्यांचं जी पावडर आहे ती भाजून ठेवलेली, ती आपल्याला मिक्स करून घ्यायची. आता इथे हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये, आणि मग गूळ वितळला की मग त्याच्यामध्ये सगळं आपल्याला घालून घ्यायचंय. हा बघा, आपला गूळ हा वितळलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं सारण मिक्स करायचं, आणि गार झालं की मग वळायला घ्यायचे लाडू. आता थोडं थोडं करून आपल्याला घालून घ्यायचंय. आता हे बघा, व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे. पण हे जर शुष्क वाटलं आणि जर बांधता आले नाही ना लाडू, तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं, जेणेकरून आपले लाडू बांधले गेले पाहिजे, आकार व्यवस्थित लाडूचा आला पाहिजे. बघायचं, मला वाटत नाही की लागेल, पण हे गरम आहे. आता मी हे ठेवते गार करायला, मग नंतर कळेल आपल्याला हे शुष्क झालंय का नाही, कारण ते सगळं खेचून घेतं ना, मग त्याच्यानंतर कळेल आपल्याला. जर शुष्क वाटलं तर मग मात्र तुपाचा थोडंसं तूप लावून आपल्याला वळता येईल. हे बघा, आता आपले हे गार झालेले आहे. आता बघायचं त्यात बांधले जातात का लाडू आपले, नाही तर मग तूप घालावं लागेल. गरज नाही आपल्याला तुपाची. त्याचे लाडू तयार करून घ्यायचे. तर बघा, तुम्ही पण अशा पद्धतीने फणसाच्या आठळ्यांचे लाडू तयार करून, अतिशय पौष्टिक असतात, लहान मुलांसाठी तर उत्तमच आहेत, आणि सगळ्यांसाठी म्हणजे आवडीने खाऊ शकतात. गूळ घातलाय, साजूक तूप घातलंय, नक्कीच छान लागेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही पण तयार करून बघा, आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये मात्र नक्की सांगा, तुम्हाला हे लाडू तुम्ही बनवले का आणि कसे वाटले, तुम्हाला आवडले का. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील.